श्री स्वामी समर्थ. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी वास्तुशास्त्र, मानसिकता, सजीव ऊर्जा आणि अध्यात्म यांचा योग समन्वय साधणे गरजेचे आहे. खाली दिलेल्या सोप्या आणि प्रभावी पद्धती अवलंबल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. अस्वच्छ आणि अस्ताव्यस्त जागा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. स्वच्छता घरात आनंद आणि शांती निर्माण करते. रोज झाडलोट आणि पाणी टाकून घर स्वच्छ ठेवा. तुटलेल्या, गरज नसलेल्या वस्तू घरातून काढून टाका. कपाट सफाई करा. फर्निचर व्यवस्थित ठेवा आणि अव्यवस्थितपणा टाळा. रोज संध्याकाळी घरात उदबत्ती, धूप किंवा कापूर जाळा. निसर्गाचा प्रकाश आणि ताजी हवा घरात सकारात्मक ऊर्जा आणते. घरातील खिडक्या उघड्या ठेवा. रोज सकाळी काही वेळ घरात नैसर्गिक प्रकाश येऊ द्या. काळोख आणि ओलसरपणा टाळा. रात्री झोपताना मंद प्रकाशाचा वापर करा. वनस्पती आणि प्राणी घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि चैतन्य निर्माण करतात. तुळस, मनी प्लांट, बांबू, स्नेक प्लांट, चंपा यासारखी सकारात्मक ऊर्जा वाढवणारी झाडे लावा. घरात पाळीव प्राणी असल्यास त्यांची चांगली काळजी घ्या. मासे किंवा पक्ष्यांचे संगोपन केल्यास घरात शुभ ऊर्जा निर्माण होते. धार्मिक मंत्र, प्रार्थना, यज्ञ आणि सात्विक ध्वनी लहरींनी घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात. रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात घंटानाद, मंत्रजप किंवा श्लोक म्हणावेत. हनुमान चालीसा, दुर्गा सप्तशती, विष्णू सहस्त्रनाम यांचे पठण केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते. घराच्या मुख्य दाराजवळ गणपती किंवा स्वास्तिक चिन्ह लावा. शनिवार आणि अमावस्येला कापूर जाळा व गूळ तुपाचा दीप लावा. सुवासिक वातावरण आणि शुद्ध ध्वनी लहरी मनाला प्रसन्न ठेवतात आणि नकारात्मक विचार दूर करतात. दररोज चंदन, गंध, अत्तर किंवा सुगंधी उदबत्ती जाळा. घरात सौम्य आणि शांत संगीत, मंत्र किंवा क्लासिकल संगीत लावा. ओमचा जप केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. घरातील लोकांचे विचार, संवाद आणि वागणूकही ऊर्जा निर्माण करतात. घरातील सदस्यांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे. भांडणे टाळावीत. मनमोकळा संवाद साधावा आणि तणाव दूर ठेवावा. घरात दररोज सकारात्मक विचार आणि आनंदी वातावरण निर्माण करावे. घरात मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे आणि लहानांना प्रेम द्यावे. योग्य दिशेत योग्य वस्तू ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कुंभ, तोरण किंवा स्वास्तिक चिन्ह लावा. देवघर नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. दक्षिणेकडील भिंतीवर आरसा लावू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. बेडरूममध्ये अत्याधिक इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नका. मक्ता दूर करण्यासाठी स्वच्छता, प्रकाश, चांगली वस्तू, सकारात्मक संवाद आणि आध्यात्मिकता यांचा योग्य समन्वय असणे महत्त्वाचे आहे. वरील उपाय नियमितपणे केल्यास घरात शांतता, सौख्य आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहील.